नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका हिंदू लॉ मधील जे हिंदू पुरुष असतात त्यांच्या हिश्श्याबद्दल बोलणार आहोत। आपण आपल्या सर्वांना माहित आहे की जर मिळकत जर को-पार्सनरी असेल तर त्यातील को-पार्सनर प्रत्येक जण जो असतो, जसं की वडील म्हणजे आई, मुलं मुली हे सहहिस्सेदार असतात। परंतु एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची पत्नी मयत आहे, त्या व्यक्तीला मुलबाळ नाही किंवा तो व्यक्ती अविवाहित आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा जो हिस्सा आहे त्या हिश्श्याबद्दल काय होते, त्याच्या हिश्श्याचे वारस कोण होतात किंवा त्या व्यक्तीचा जो हिस्सा आहे तो त्या व्यक्तीच्या जिवंतपणी कोणाला मागता येतो का? म्हणजे जिवंत जर तो व्यक्ती असेल, तो अविवाहित असेल आणि त्याची पत्नी किंवा लग्न झालंय आणि पत्नी जी आहे त्यांची ती मयत झालेली आहे, त्यांना मुलबाळ नाही, तर त्या व्यक्तीच्या हिश्श्यामध्ये ती व्यक्ती जिवंत असताना कोणाला हिस्से मिळतात का, याबद्दल आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया। तर आपण एक उदाहरण घेऊया की एखादा व्यक्ती आहे आणि त्याला क्लास 1 मधील कोणीच वारस नाहीत, म्हणजे की पत्नी मुलं मुली असे कोणीच नाहीत, परंतु त्या व्यक्तीचा एकत्र कुटुंबाच्या म्हणजे को पार्टनर आहे तो आणि एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये वडिलार्जित मिळकतीमध्ये त्याचा हिस्सा आहे, परंतु त्याला क्लास 2 मधले जे आहेत ते वारस आहेत। आता क्लास 2 मधले वारस जर आपण म्हटलं तर जसं की आई येते क्लास 1 मध्ये, परंतु वडील येत नाहीत, आणि मुलं मुली पत्नी आणि आई हे क्लास 1 मध्ये येतात, आणि क्लास 2 जे आहे त्याच्यामध्ये जे आहेत ते मग वडील येतात, भाऊ येतात, बहिणी येतात किंवा ते मयत असतील तर त्यांचे वारस वगैरे येतात। तर जेव्हा ए हा व्यक्ती ज्याचा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये तो को पार्टनर आहे आणि त्याचा हिस्सा आहे, तर त्याचा हिस्सा जो आहे तो जिवंतपणी हे क्लास 2 मधले जे वारस आहेत, म्हणजे वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल किंवा ते मयत झाले असतील तर त्यांचे वारस असतील, तर हे त्या एचा हिस्सा जो आहे तो ए सोबत आम्ही को पार्टनर आहे असं म्हणून ते मागू शकत नाही। म्हणजे एचा जो तो हिस्सा असतो त्या मिळकतीमध्ये तो त्याचा ॲब्सोल्यूट हिस्सा असतो, तो त्या मिळकतीचा एकटा स्वतंत्र मालक असतो एचा। आणि जेव्हा ए मयत होतो तेव्हाच त्याला क्लास 1 मधील वारस नसल्यामुळे, म्हणजे पत्नी मुलं मुली आई हे नसल्यामुळे तो क्लास 2 मधले जे वारस आहेत जसं की वडील भाऊ बहीण यांना तो जातो। म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे शॉर्टमध्ये, जास्त गुंतागुंत न करता, की एक व्यक्ती आहे तो अविवाहित आहे किंवा त्याचं लग्न झालंय आणि त्याची पत्नी मयत झाली आणि त्याचा एखाद्या वडिलार्जित मिळकतीमध्ये एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये त्याचा हिस्सा आहे, तर तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इतर कुणीही त्याच्या त्या हिश्श्याच्या मिळकतीमध्ये मालकी हक्क सांगू शकत नाही। तो व्यक्ती हा एकटाच त्या मिळकतीचा मालक आहे आणि तो त्या मिळकतीची विक्री करू शकतो, अन्य मार्गाने विल्हेवाट करू शकतो, दान करू शकतो, काहीही करू शकतो। आणि ती मिळकत जर का मयत होताना त्यांच्या नावे राहिली शिल्लक, तर मात्र हे क्लास 2 मधील जे मी आत्ता सांगितले ते लोक जे आहेत ते त्यांच्या हिश्श्याला वारस होतात। अपेक्षा करतो की ही थोडक्यातली जी माहिती आहे ती आपल्याला समजली असेल। आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील। आम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करू त्याची माहिती नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मिळत राहील। आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा, माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। खूप खूप धन्यवाद।